राष्ट्रवादीतर्फे महागाईसाठी मोठ्या प्रमाणावरती आंदोलन करण्यात येत आहे। वाशी नवी मुंबई या ठिकाणी माझ्या बरोबर बोलण्यासाठी राष्ट्रवादीचे नेते आमदार रोहित पवार आहेत। सर, काय सांगाल? मोठं आंदोलन करत आहात तर काय सांगाल? सामान्य लोकांच्या वतीने कोणाला तरी लढावं लागेल। बरेच नेते सत्ता पाहिजे, पैसा पाहिजे म्हणून सत्ताधाऱ्यांकडे तिथे गेलेले आहेत। पण आमची भूमिका लोकांच्या बाजूला। आज लोकांना मोठ्या प्रमाणात अडचणी आहेत। बापू सुद्धा या ठिकाणी आमदार साहेब आलेले आहेत, आम्ही इथं आलेलो आहोत, आमचे नेते सर्व इथं आलेले आहेत। त्यामुळे आमची भूमिका लोकांच्या वतीने लढणं। लोकांचा आवाज सरकारपर्यंत जात नाही, सरकार सामान्य लोकांना महत्व देत नाही, पण सामान्य लोकांना असणाऱ्या अडचणी ह्या कुठेतरी सरकारपर्यंत पोहोचल्या पाहिजे। आज महागाई वाढते, गॅसचे रेट वाढलेत, पेट्रोलचे रेट वाढले, डिझेलचे रेट वाढलेत, तुम्ही कमर्शियल गॅसचे रेट वाढलेले आहेत, खाद्यतेलाचे रेट वाढले, म्हणजे सगळं वरतीच चाललेलं आहे। म्हणजे गरिबाचा खर्च वर चाललाय, उत्पन्न कमी होत चाललंय, आणि मग ही भूमिका लोकांची भूमिका, लोकांचा आवाज आज घेऊन आम्ही रस्त्यावर उतरलेलो आहोत। रुपया पडतोय, पेट्रोल डिझेल मात्र वाढत चाललेलं आहे। कोणाचं कुठलं धोरण चुकतंय काय सांगाल? सगळं धोरण चुकतंय। जेव्हा चुकीची लोक सत्तेत बसतात तेव्हा धोरण चुकतातच। आणि हा जो सगळा पैसा आहे जो काय आपण त्या ठिकाणी गोळा करत आहोत, पेट्रोलला देतोय, डिझेलला देतोय, याचा फायदा या महाराष्ट्र देशाला कुठेच होत नाही। याचा फायदा अमेरिकेला होतोय, रशियाला होतोय आणि व्हेनेझुएलाला होतोय। मग ट्रम्प खुश आहे, त्याच्या पोटात मस्तपैकी पैसा चाललेला आहे। आपण मात्र आपलं धोरण फसल्यामुळे गरिबाला मात्र त्या ठिकाणी अडचणीत आणलेला आहे। शेतकरी कर्जमाफी केले मात्र त्याला देखील खुश नाहीत आपण शेतकरी देखील, काय सांगाल? हे फसवी आहे ना। तुम्ही कंडिशनल कशी देऊ शकता? म्हणजे तुमचं 2 लाख 2019 ला तुम्ही जर कर्जमाफीचा लाभ घेतला असेल आणि 2 लाख रुपये तुमचं आता थकीत असेल तर आधी 1.5 लाख भरा, मग तुम्हाला 50,000 मिळणार। आणि आता सुद्धा काही लोकांचे 3 लाख थकले, 3.5 लाख थकलेत, त्यांना तुम्ही म्हणता आधी 1.5 लाख भरा, 2 लाख भरा, मग राहिलेले 2 लाख आम्ही तिथे भरू। म्हणजे हे फसवेगिरी आहे, फसवण्याचा प्रयत्न केला जातोय। म्हणजे हॉस्पिटलमध्ये गेल्यानंतर पैसे आधी द्या मग ट्रीटमेंट करतो, अशी भूमिका या पालतत्व असणाऱ्या सरकारची त्या ठिकाणी आहे। मग पालतत्व कशाला घेता? सत्तेत तुम्ही कशाला राहता? सत्ता सोडा, आम्ही कसं चालवायचं त्या ठिकाणी शिकू। काय इशारा देताय सांग? काय इशारा? बघा, सामान्य लोकांच्या बाजूने तुम्हाला निर्णय घ्यावे लागतील, नाहीतर लोक तुम्हाला रस्त्यावर आणल्याशिवाय राहणार नाही। एकूणच सामान्यांच्या बाजूने निर्णय घ्यावे लागतील, नाहीतर सामान्य नागरिक ऐकणार नाहीत, अशा प्रकारचा इशारा जो आहे तो आमदार रोहित पवार यांनी दिलेला आहे। सिद्धेश म्हात्रे, LS मराठी, नवी मुंबई।